सन्माननीय व्यासपीठ, मी विजय पिलकर, शहापूर ठाणे. साहेब नावाची एक राजकीय सामाजिक कविता आपल्या पुढे ठेवतो. कवितेचं शीर्षक आहे साहेब. साहेब आलास कार, साहेब आलास कार, ए ए ए ए माझ्या गरीबाच्या झोपडीला तुझे डिजिटल पाय लागले, मी धन्य झाले. साहेब आलास कार, ए ए माझ्या गरीबाच्या झोपडीला तुझे डिजिटल पाय लागले, मी धन्य झाले. 5 वर्षापूर्वी म्हणाला होतास ना, 5 वर्षापूर्वी म्हणाला होतास ना, मी निवडून आलो की तुझ्या याच कुडाच्या झोपडीचं सिमेंटचं घर बांधून देईल म्हणून. 5 वर्षापूर्वी तूच म्हणाला होतास ना, मी निवडून आलो की याच कुडाच्या झोपडीचं सिमेंटचं घर बांधून देईल म्हणून. गेल्या 5 वर्षात खूप काही घडलं रे, गेल्या 5 वर्षात खूप काही घडलं रे. झूल पांघरलेल्या बैलांच्या मिरवणुकीत गुलाल उधळणारा माझा धनी परलोकात निघूनही गेला, तरी तू फिरकलाच नाहीस माझ्या झोपडीत. गुलाल उधळणारा माझा धनी परलोकात निघूनही गेला, तरी तू फिरकला नाहीस माझ्या झोपडीत. काल परवा तूच होतास ना, काल परवा तूच होतास ना. रस्त्याने जाता जाता तुझ्या गाडी समोर मी लाकूड फाड्याची मोळी घेऊन उभी राहिली. परवा तूच होतास ना. रस्त्याने जाता जाता तुझ्या गाडी समोर मी लाकूड फाड्याची मोळी घेऊन उभी राहिली. तुला आवाजही दिला, तुला आवाजही दिला, पण तुझ्या गाडीच्या काचा खाली गेल्याच नाहीत रे. पण तुझ्या गाडीच्या काचा खाली गेल्याच नाहीत रे. अरे तुझ्या बुलेट प्रूफ गाडीत बंदुकीची गोळीही स्पर्श करणार नाही. अरे तुझ्या बुलेट प्रूफ गाडीत बंदुकीची गोळीही स्पर्श करणार नाही, तर आम्हा सर्वसामान्यांचा आवाज तुझ्यापर्यंत कसा पोहोचेल साहेब? तर आम्हा सर्वसामान्यांचा आवाज तुझ्यापर्यंत कसा पोहोचल साहेब? साहेब साहेब दर 5 वर्षांनी आमची आठवण होते तुला. साहेब दर 5 वर्षांनी आमची आठवण होते तुला. आजही तेच चालू आहे, आजही तेच चालू आहे दगडाला शेंदूर लावणं. आजही तेच चालू आहे दगडाला शेंदूर लावणं. डिजिटल इंडियाच्या झगमगाटात बैलांवर झूल पांघरणं. आजही तेच चालू आहे, आजही तेच चालू आहे दगडाला शेंदूर लावणं आणि डिजिटल इंडियाच्या झगमगाटात बैलांवर झूल पांघरणं. साहेब तुझं बरोबरच आहे रे, साहेब तुझं बरोबरच आहे रे. दगडाला शेंदूर लावला की वर्षातून एकदा मलिदा मोडावा लागतो. गावाकडे शेतीच्या टायमाला, शेतीच्या वेळेला शेती काम करण्या अगोदर देवाची पूजा केली जाते आणि भाकर तुकडा वगैरे त्याला देवाला दिला जातो. त्याला मलिदा म्हणतात गावाकडच्या भाषेत. त्यावरच्या ह्या ओळी की साहेब तुझं बरोबरच आहे रे. दगडाला शेंदूर लावला की वर्षातून एकदा मलिदा मोडावाच लागतो. त्यात एक नारळ, खोबऱ्याची वाटी, गुळ, कांदा, भाकरी हेच वाढलं जातं आमच्या ताटात. की त्यात एक नारळ, गुळ, खोबऱ्याची वाटी, भाकरी हेच वाढलं जातं आमच्या ताटात त्या पळसाच्या पानावर. आणि शेवटच्या ओळी अशा आहे की साहेब डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहणारा सर्वसामान्य असूच शकत नाही. की साहेब डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहणारा सर्वसामान्य असूच शकत नाही, कारण तुम्हीच रंग बदलला आहे त्या नवनवीन नोटांचा. की साहेब डिजिटल इंडियाची स्वप्ने पाहणारा सर्वसामान्य असूच शकत नाही, कारण तुम्हीच रंग बदलला आहे त्या नवनवीन नोटांचा. तुम्ही झूल पांघरली त्या बैलांना ज्यांना शिंगावर माती घ्यायची लायकी नाही. क्या बात आहे साहेब, तुम्ही झूल पांघरली त्या बैलांना ज्यांना शिंगावर माती घ्यायची लायकी नाही. बस झालं साहेब, बस झालं साहेब.
आता आमचं आम्हाला जगू द्या. बस झालं साहेब, आता आमचं आम्हाला जगू द्या, आमचं आम्हाला जगू द्या. वाह. थँक्यू, धन्यवाद. क्या बात.